नमस्कार. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद कोणती असेल? तर ती आहे संवादाची ताकद. माणूस बोलतो, ऐकतो, विचार करतो आणि याच प्रक्रियेतून नाती तयार होतात. विश्वास निर्माण होतो आणि आयुष्याला दिशा मिळते. पण याच संवादामध्ये कधी-कधी मतभेदही निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगळे असतात, विचार वेगळे असतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळाच असतो. त्यामुळे मतभेद होणं अगदी स्वाभाविक आहे. पण मतभेद झाले की ते लगेच वादात बदलायलाच हवेत का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा आपण पाहतो की साध्या मतभेदातून मोठे वाद निर्माण होतात, आवाज चढतात, शब्द कठोर होतात आणि शेवटी नात्यांमध्ये अंतर निर्माण होते. त्या क्षणी आपल्याला वाटतं की आपण वाद जिंकलो, पण थोड्या वेळाने लक्षात येतं की आपण नातं हरवलं आहे. म्हणूनच शहाणपणाची खरी कसोटी म्हणजे वाद जिंकणं नाही, तर वाद वाढवू न देता आपला मुद्दा जिंकणं आहे. संवादाची एक अशी कला आहे ज्यात आवाज वाढवण्याची गरज नसते, कोणालाही हरवण्याची गरज नसते, पण तरीही आपला विचार समोरच्या पर्यंत पोहोचतो. ही कला म्हणजे शांतपणे, संयमाने आणि समजुतीने बोलण्याची कला. जे लोक ही कला आत्मसात करतात ते कोणत्याही परिस्थितीत वाद वाढू देत नाहीत. ते आधी परिस्थिती समजून घेतात, समोरच्याच्या भावनांचा आदर करतात आणि मग योग्य शब्दात आपला मुद्दा मांडतात. त्यामुळे संभाषण वादात बदलत नाही, उलट दोघांनाही समजेल असा मार्ग तयार होतो. आता आपण एक साधं उदाहरण बघूयात. समजा तुम्ही एखाद्या मित्राशी किंवा कुटुंबातील व्यक्तीशी एखाद्या विषयावर चर्चा करत आहात. सुरुवातीला सगळं शांत असतं, पण अचानक कोणीतरी थोडा कठोर शब्द वापरतो, आवाजाचा सूर बदलतो आणि वातावरण तणावपूर्ण होतं. त्या क्षणी आपणही पटकन प्रतिक्रिया देतो. आपल्याला वाटतं की समोरचाच चुकीचा आहे आणि आपण त्याला लगेच उत्तर द्यायला हवं. आणि इथेच वादाची सुरुवात होते, कारण दोन्ही बाजू एकाच वेळी आपलं मत सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. कोणीही ऐकायला तयार नसतं, प्रत्येकाला बोलायचं असतं पण ऐकायचं नसतं. अशा वेळी संवाद संपतो आणि वाद सुरू होतो. पण जर आपण त्या क्षणी थोडं थांबलो तर, जर आपण लगेच प्रतिक्रिया दिली नाही तर, हा छोटासा थांबा अनेक मोठे वाद टाळू शकतो. कारण शांतता ही कधी कधी सर्वात प्रभावी उत्तर असते. जेव्हा आपण थोडा वेळ घेतो तेव्हा आपल्याला परिस्थिती स्पष्टपणे दिसू लागते, आपला राग कमी होतो आणि आपण अधिक विचारपूर्वक बोलू शकतो. वाद टाळण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे ऐकण्याची सवय. आजच्या काळात बरेच लोक बोलायला तयार असतात, पण ऐकायला फार कमी लोक तयार असतात. खरं तर संवादाचा अर्धा भाग ऐकण्यात असतो. जेव्हा आपण समोरच्याचं म्हणणं मनापासून ऐकतो तेव्हा त्याला वाटतं की त्याचं मत महत्वाचं आहे, त्यामुळे त्याचा राग कमी होतो. अनेकदा लोकांना फक्त एवढंच हवं असतं की कोणीतरी त्यांना समजून घ्यावं. यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भावना आणि मुद्दा यांच्यात फरक ओळखणं. अनेक वेळा समोरची व्यक्ती रागाने बोलते, पण त्यामागे एखादी खरी चिंता किंवा भावना असते. जर आपण फक्त त्या रागाकडे पाहिलं तर आपल्याला वाटतं की समोरचाच चुकीचा आहे, पण जर आपण त्या भावनेमागचा मुद्दा समजून घेतला तर संभाषणाची दिशा बदलू शकते. उदाहरणार्थ, समोरचा म्हणत असेल की मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते, मग आपण त्याला असे उत्तर देऊ शकतो की हो, मला समजतं की तुम्हाला हे महत्वाचं वाटतं. या एका वाक्याने वातावरण खूप बदलतं, कारण यामुळे समोरच्याला वाटतं की त्याची भावना मान्य केली गेली आहे. समोरच्याची भावना मान्य करणं म्हणजे आपला मुद्दा सोडून देणं असं होत नाही. उलट त्यामुळे आपल्याला आपला मुद्दा अधिक शांतपणे आणि प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळते. जेव्हा वातावरण शांत असतं तेव्हा विचार अधिक स्पष्टपणे मांडता येतात. शब्दांची निवडही इथे खूप महत्वाची असते. काही शब्द वाद वाढवतात तर काही शब्द वाद कमी करतात. उदाहरणार्थ, तू नेहमी चुकीचं करतोस किंवा तुला काहीच समजत नाही. अशा प्रकारची वाक्य लगेच वातावरण बिघडवतात. पण जर आपण म्हणालो की मला असं वाटतं की आपण हा पर्याय विचारात घ्यायला हवा, तर संभाषण अधिक सकारात्मक होतं. एक चांगला संवादक कधीही समोरच्याला हरवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचा उद्देश असतो समज निर्माण करणं. म्हणूनच तो प्रश्न विचारतो. प्रश्न विचारल्याने समोरची व्यक्ती विचार करायला लागते. उदाहरणार्थ, आपण विचारू शकतो की तुमच्या मते यासाठी दुसरा कोणता मार्ग असू शकतो, किंवा आपण दोघांनाही योग्य वाटेल असा उपाय शोधू शकतो का आपण. अशा प्रश्नांमुळे संभाषण सहयोगी बनतं. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीवर वाद घालणं आवश्यक नसतं. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या खरोखरच महत्वाच्या असतात आणि काही गोष्टी तितक्याच महत्वाच्या नसतात. शहाणपण म्हणजे योग्य लढाई निवडणं. जर प्रत्येक छोट्या गोष्टीवर आपण वाद
वाद घालत राहिलो तर नात्यांमध्ये थकवा निर्माण होतो. त्यामुळे कधी कधी शांत राहणं हेच सर्वोत्तम उत्तर असतं. संवादाची ही कला एका दिवसात शिकता येत नाही. यासाठी संयम, जागरूकता आणि सततचा सराव आवश्यक असतो. पण जेव्हा आपण ही सवय लावतो तेव्हा आपल्या आयुष्यात मोठा बदल दिसू लागतो. लोक आपल्याशी अधिक मोकळेपणाने बोलू लागतात, नात्यांमध्ये विश्वास वाढतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनावश्यक वाद कमी होतात. खरा संवाद म्हणजे जिंकणं किंवा हरवणं नाही. खरा संवाद म्हणजे एकमेकांना समजून घेणं. जेव्हा दोन माणसं शांतपणे बोलतात तेव्हा त्यांना एकमेकांचा दृष्टिकोन समजतो. कधी कधी आपल्यालाही समजतं की समोरचा पूर्णपणे चुकीचा नव्हता आणि कधी कधी समोरच्यालाही आपला विचार योग्य वाटू लागतो. आयुष्यातील अनेक समस्या फक्त योग्य संवादामुळे सुटू शकतात. कारण समस्या बहुतेक वेळा विचारांच्या टकरावामुळे निर्माण होतात आणि संवादामुळेच त्यांचे समाधान सापडते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादा वाद सुरू होण्याची शक्यता वाटेल तेव्हा एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडं थांबा, समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे ऐका, त्यांच्या भावनांना मान द्या आणि मग शांतपणे आपला मुद्दा मांडा. कारण शेवटी खरा विजय म्हणजे समोरच्याला हरवणं नाही. खरा विजय म्हणजे नातं जपून आपला मुद्दा समजावून सांगणं. आवाज वाढवून वाद जिंकता येतो, पण संयम ठेवून मन जिंकता येतं. आणि जेव्हा मन जिंकलं जातं तेव्हा वादाची गरजच उरत नाही. जर हा विचार तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर हा संदेश तुमच्या मित्रांपर्यंत, कुटुंबापर्यंत जरूर पोहोचवा. कारण संवाद सुधारला तर नाती सुधारतात आणि नाती सुधारली तर आयुष्य अधिक सुंदर होतं. धन्यवाद.